सगळ्यांना भूक लागली नाही 10 मिनिटात आटपत. येस 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 तुमचं सर मोठेपणा ऍक्च्युअल मध्ये आणि आम्हाला मी दिलगिरी व्यक्त करतो सर की थोडा प्रोग्राम डिले झाला या सगळ्या गोष्टींसाठी. सगळ्यांच्या सर्वप्रथम म्हणजे एका ऑडिटोरियम मध्ये 400-500 मराठी उद्योजक एकत्र येऊन बसले. एक अतिशय आनंदाची बाब आहे आणि प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या स्टोरीज मी ऐकत होतो, मागे ऐकत होतो. इथे स्टेजवर जे विनर्स आहेत त्यांना सगळ्यांना हॅट्स ऑफच आहे नक्की, कारण ते सगळ्यांना प्रेरणा देतात, मला पण प्रेरणा देतात की इतकं अफलातून काम आपली मराठी माणसं करतायत. तर त्याचं नक्कीच सगळ्यांचं कौतुक आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू 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 सर. मी लगेच आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. सो मुळात मी तुम्हाला त्याची पण सांगितलं जे आपण भेटलो होतो की आपण टीव्हीवरच तुम्हाला पाहिलं सगळ्यांनी बऱ्यापैकी असं आहे. आणि आता म्हणजे वामन हरिपेटे ज्वेलर्स हा बिझनेस कितके वर्ष म्हणजे ज्वेलर्स हे नाव आम्ही किती वर्ष ऐकतोय, पिढ्यानपिढ्या हा वारसा चालू आहे. सो ते हे टिकवणं कसं, आता आमच्याकडे सगळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत आणि मला असा प्रश्न येतो की माझी पुढची पिढी कसं सांभाळेल मला माहित नाही. सो तुम्ही हे कसं टिकवलं आतापर्यंत? तुम्ही म्हणताय हे सगळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत, पण मला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सचाच सर्वात जास्त अभिमान वाटतो. कारण आय एम द थर्ड जनरेशन ॲक्च्युली. त्यामुळे जे पहिली जनरेशन बिझनेस सेटअप करताना जे कष्ट घेतात ते एका वेगळ्या लेवलचे असतात आणि ते मी इमॅजिन नाही करू शकत जे तुम्ही स्वतः जगलात सगळे लोक. त्यामुळे ते कौतुक आहे. पण तुम्ही हेही करेक्ट म्हणाला की 1-2 जनरेशन चालतं, पण आज आमची 5वी पिढी पण या बिझनेसमध्ये आहे. येस 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 ते कसं काय जमलं हे गौड बंगालच आहे कसं जमलं. राईट. आय थिंक ती जी शिकवण आपल्या सिनियर्सची असते ती असं बऱ्याच होत नाही की अरे हां ये रे तू इकडे कामाला बस, मी असं असं केलं आता पुढे तू असं वाग. असं आपल्या जॉईंट फॅमिली बिझनेसमध्ये कोणीच सांगत नाही आपल्या मुलाला. आता माझा मुलगा पण येऊन बसला इकडे, पण आत्ता तो अमेरिकन आला तर वर्षभर त्याचं एकच काम आहे, जस्ट टू ऑब्झर्व काय चाललंय ते. ग्राउंड लेवलला जाऊन फ्लोअरवर जाऊन काम करा, ते काय करा. आणि जेव्हा तुमची पुढची जनरेशन येऊन ऑब्झर्व करते की एखादा स्टाफ मेंबर चुकीचा वागला आहे किंवा कसा वागला आहे, त्यावेळेला आपले वडील कसे रिॲक्ट करतात ही शिकवण असते बघून. ते आम्ही काही सांगत नाही. तसंच आमच्या माझ्या वरच्या 2 पिढ्या आणि आता पुढच्या 2 पिढ्या हे आम्ही आमच्या सिनियर्सकडनं किंवा कधी कधी आमच्या ज्युनियर्सकडनं पण शिकतो आम्ही की काय योग्य वागलं पाहिजे की काय व्हॉट इज राईट. तर कधी आमचं चुकत असेल तर आमच्या पुढच्या पिढीकडनं पण शिकतो. तर हा फ्लेक्झिबल माइंडसेट तुमचा असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो जर फ्लेक्झिबल माइंडसेट ठेवला तरच असं 5 जनरेशनपर्यंत एकत्र जॉईंट फॅमिली बिझनेस चालणं हे शक्य होतं. नाहीतर जनरली दुसरी पिढी असते ती थोडी रिलॅक्स होते कारण सक्सेस मिळालेली असते, आणि तिसरी पिढी अजून रिलॅक्स होते आणि मग तो काय म्हणतात धंद्याची पकड जाऊ शकते. त्यामुळे ही डाऊन टू अर्थ राहणं ही जी आमच्या सिनियर्सकडनं आम्हाला आलेलं आहे, बाळकडू म्हणा किंवा रक्तात, त्याच्यामुळेच हे 5 जनरेशन आणि 115 वर्षांची आमची कंपनी चालू आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे गोष्टीसाठी. सो बेसिकली सरांनी एक शब्द वापरला डाऊन टू अर्थ, हे आम्ही पहिल्या दिवसापासून ऑब्झर्व्ह करतोय सर. म्हणजे आम्हाला त्याविषयी एकदम आम्ही एवढं कौतुक केलं बाहेर येऊन की सर एवढे पोलेंड कसे वागू शकतात कोणाशी की बोलताना वगैरे. आणि ॲट द सेम टाइम ॲप्रिशिएट मिहीर ऑल्सो, कारण मिहीर आम्हाला कसे म्हटले की सर बोलू नका, मला ऑकवर्ड फील होतं म्हणून आता मिहीर डायरेक्ट बोलतोय. सो ते स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये ऑब्झर्वेशन ठेवणं आपल्या पप्पांचं काय चाललंय. ही वॉज देअर इन द ऑफिस ऑल्सो आणि त्यांना आम्ही पर्सनली इन्व्हाइट केलं, ते स्वतः आले. सो आय ॲप्रिशिएट दॅट. सो थँक्यू व्हेरी मच मिहीर फॉर बिईंग हिअर. सो तुम्ही सर पूर्वीची आपली जी पिढी आहे तुमच्या 3-4 जनरेशन आपण बोलतोय, त्यांच्याकडून तुम्ही असं काय स्पेसिफिक सांगू तुम्ही या शिकवणी त्यांच्याकडून घेतल्या होत्या आपण ते फॉलो करतो. एक सांगितलं डाऊन टू अर्थ राहणं, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बोलू शकतो आपण? दुसरं महत्वाचं सांगितलं होतं त्यांनी की यू हॅव टू बी कस्टमर फोकस्ड. आय थिंक आता जे सगळे एंटरप्रेन्योर्स आहेत आलेले, त्यांच्या सगळ्यांच्या सक्सेसमध्ये जर कॉमन दुवा मी बघायला गेलो तर ते कस्टमर फोकस्ड आहेत. त्यांना कस्टमरला काय पाहिजे त्यांना सगळ्यांना परफेक्ट कळलेलं आणि ते जे देत आहेत म्हणून ते सक्सेस झाले. त्यामुळे आम्हाला पण आमच्या सिनियर्सकडनं कळलं की 2 गोष्टी, एक तर कस्टमर फोकस पाहिजे आणि दुसरं म्हणजे सचोटीने व्यवहार करा. म्हणजे तुमचं कित्येकदा मी स्वतः अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की
कधी कधी कस्टमरचं चुकलेलं असतं, पण जुनं कस्टमर सांभाळण्यासाठी आपण पदरचे पैसे खर्च करतो की आपलं नुकसान होतं, तरी ते ॲक्सेप्ट करायचं की नाही, आपलं ओल्ड कस्टमर, कारण रिलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे गरज पडली तर आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण कस्टमर सांभाळायचं आणि जे राईट आहे ते सांगायचं. म्हणजे कित्येकदा अशी उदाहरण आहेत की आमच्याकडे कस्टमर येतं, आंधळ्या विश्वासाने सोनं देऊन जातं, आणि मग बॅकएंडला आमच्याकडे ऑडिटमध्ये केल्यावर लक्षात आलं की अरे या माणसाचे 5 ग्रॅम आपल्याकडे एक्स्ट्रा आले. त्यावेळेला ती कॉल द कस्टमर, कॉल हिम बॅक, आणि ते 5 ग्रॅम त्यांना परत देतो. त्यामुळे लोक म्हणतात की एक लहान मुलगा जरी गेला पेठ्यांकडे तरी त्याची काही फसवणूक होणार नाही आणि ते योग्य ते व्यवहार करून परत येईल. ही जी सचोटी आहे ती आणि कस्टमर फोकस, या 2 गोष्टी आम्हाला आमच्या आजोबा काका वडील यांच्याकडनं आली आहेत, आणि तीच आम्ही प्रयत्न करतो की आमच्या पुढच्या जनरेशनला देऊ. ऍक्च्युली हे बेसिकली बघायला मिळत नाही. तुमचा बिझनेसच असा आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरं एक लॉंग बिझनेसचं माझ्या मते असं, आता मी ऑल इंडिया जेवण ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचा नॅशनल चेअरमन होतो, त्यामुळे अक्षरशः भारतभर फिरलो आहे, तिकडच्या प्रत्येक ज्वेलर्सना मॅन्युफॅक्चरर्सना भेटलो आहे. तर त्याच्यातनं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की धंद्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये प्रॉडक्ट किंवा प्राईस याच्यापेक्षा व्यक्ती किंवा माणूस चालतो. तुम्ही काय माणूस आहात किंवा तुम्ही समोरच्या माणसाचे काय वागता हे चालतं. एखादं प्रॉडक्ट कमी जास्त असेल पण तुमचे संबंध चांगले असतील तर तुमचं प्रॉडक्ट जास्ती घेतो, आणि हात विकताय म्हणतात. किंवा एखाद्या जे तुमच्या बिल्डिंग क्षेत्रात पण एखाद्याचं प्रॉडक्ट एकदम छान बनवलं पण विकलं जात नाही, हात विकताय, तर तुमचं मन किती क्लिअर आहे त्याच्यावरती ते राहतं. आणि एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो की कस्टमर फोकस किंवा क्लिअर कसं असायचं. तर एक घोडबोल स्टोअर म्हणून एक दुकान आहे दादरला, तर त्यांनी स्वतः सचिनने मला सांगितलेली स्टोरी. जेव्हा त्यांना पहिलं जागा विकत घ्यायची होती त्यावेळेला त्याची आई आणि वडील येऊन त्यांचे सगळे दागिने दिले विकायला की आम्हाला जागा घ्यायची, पैसे कमी पडतात. ते विकून गेले. त्यावेळेला ऑब्विसली तिची आई थोडी डाऊन होती की अरे दागिने चालले. तर त्यावेळेला त्याच्या वडिलांनी सांगितलं अगं तू घाबरू नको, मी परत करेन तुला. असं करून ते गेले, त्याने जागा घेतली, बिझनेस जोरात गेला, आणि 8-9 महिन्यांनी ते परत आले मिस्टर की आता मला करायचं आहे दादा, सगळं झालं आहे आमचं, माझ्या मिसेसचे घेतले होते सगळे दागिने ते मला परत करायचे. तर त्यावेळेला माझे वडील आतमध्ये गेले आणि त्यांचे जे दागिने होते त्यांनी बांधून बाजूला ठेवले होते, गाळलेले नव्हते. ते म्हणाले की मला तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही याल, हे तुमचे दागिने तुम्हाला परत. हा जो बॉन्ड आहे दॅट इज आय थिंक व्हॉट इज द सिक्रेट ऑफ द सक्सेस. म्हणजे मुळात आता वामन हरी पेटे ज्वेलर्स जर हजारो कोटींचं टर्नओव्हर करत असेल तर त्याच्या मागे मला वाटतं हेच रिझन असावं की तुम्ही जी विश्वासार्हता जपली आहे लोकांची किंवा तुम्ही लोकांना जे जपलेलं आहे त्याच्यामुळे तो ब्रँड वाढत गेला इतकी वर्ष. सो तर बेसिकली जर आम्ही पाहिलं आता आपले 25+ आउटलेट्स आहेत सध्या समजा, तर एक 29 ओके, म्हणून मी प्लस मुद्दाम घेतलं त्यामध्ये. सो आपण आउटलेट नवीन टाकत असतो तर आपण काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला वाटतं? आता तुमचा तर बिझनेस असा आहे की त्याच्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागेलच मुळात असं आहे. सो इसेन्शियली बघता ना, म्हणजे आम्ही इंटरनली सुद्धा आमच्या ब्रदर्समध्ये आम्ही साधारण डिव्हिजन ऑफ वर्क करून घेतले. जॉईंट फॅमिली किंवा पार्टनर्स असताना सगळ्यांना ते करायला लागतं. त्यातले आमचे 2 भाऊ आहेत ते कंटिन्युअसली दे आर रोमिंग अराउंड. कुठलं नवीन एरिया आहे, कुठलं नवीन शहर आहे, तिकडे जाऊन बघायचं, मग तिकडची डेमोग्राफी किंवा तिकडचे आकडेमोड बघायचे. देन ॲज अ ट्रायल डिपस्टिक म्हणून आम्ही तिकडे छोटी एक्झिबिशन्स करतो. तिथे कशा टाईपचा माल चालतोय, साधारण इंडस्ट्रीज आहेत का, कारण काही शहरं अशा की तिथे पॉप्युलेशन आहे पण तिकडे इंडस्ट्रीज फार नाही, त्यामुळे बाईंग पॉवर कस्टमरची थोडी कमी जास्त असते. तर असा बेसिक अभ्यास करतो, मग एखाद दुसरं एक्झिबिशन करतो आणि मग त्याच्या रिझल्टवरती बेस आम्ही प्राईस करतो. सर्वेबद्दल मी ऐकलं होतं की आपण सर्वे केला जातो, पण तुम्ही जे एक्झॅक्ट त्याच्यात ॲडिशनल गोष्ट करता की तुम्ही एक्झिबिशन तिथे घेता टू चेक द रिझल्ट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट राईट. सो एक पॉईंट आपण इकडे घेऊ शकतो. सो मला असं ज्वेलरी ब्रँड ई कॉमर्सवर येणं ही एक मोठी एक म्हणजे अचिव्हमेंट बोलू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस आले होते का ई कॉमर्सवर येताना WSPला? जसं म्हटलं आम्ही व्हर्टिकली डिवाइड केलं तसं आमच्या ई कॉमर्सची आम्ही एक वेगळी कंपनी केली WSP ज्वेलर्स ई कॉमर्स म्हणून, आणि माझा भाऊ आदित्य म्हणून आहे तो ते आत्ता चालवतोय.
तर त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली सुरुवातीचे आम्ही सुरू करून 5-6 वर्ष झाली. सुरुवातीचे 2-3 वर्ष खडतर होते, कारण इट्स अ डिफरंट फील्ड ऑल टुगेदर. आम्हाला रिटेल बिझनेसचा एक्सपिरियन्स होता. काउंटरला काय माल ठेवायचा, काय मिक्स ठेवायचा, कसं डिस्प्ले करायचा वगैरे वगैरे, काय ट्रेनिंग द्यायचं. पण ई कॉमर्स म्हणजे दृष्टी अडसृष्टी होती, त्यामुळे ते लोकांना कळत नव्हतं. मग आम्ही एजन्सीज घेतल्या म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी, पण ते काय जमेना. शेवटी आम्ही स्वतःचीच एक टीम उभी केली की जीच आता सोशल मीडिया मार्केटिंग करते. आणि लास्ट 3 years देन वी हॅव हॅड एक्सलंट रिझल्ट, आणि एव्हरी इयर आर सेल्स आर डबलिंग इन दॅट. कारण त्याची तुम्हाला काय म्हणतात, त्याची जी नर्व म्हणतो ना, नस, ती तुम्हाला कळायला लागते. आणि एकदा ती कळली की देन ई कॉमर्स इज समथिंग वेअर यू कॅन ॲक्च्युली डबल एव्हरी इयर. म्हणजे आपण ज्या रिटेल चेनमध्ये आपण एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, तेवढ्या लोकांपर्यंत आपण ई कॉमर्सच्या माध्यमातून पोहोचू शकतो. आणि असं आहे. त्याची रीच किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला सांगतो. की त्याची झाल्यानंतर पहिलं आमचं जे ई कॉमर्स आमचं शिपिंग झालं, दॅट वेंट टू हैदराबाद. अच्छा. सिल्वरची मूर्ती होती फॉर अ मुस्लिम कस्टमर. हो, सो दॅट्स रीच. क्या बात आहे, क्या बात. सर, आपल्या ब्रँडचे आपण USP काय सांगू शकतो, म्हणजे स्पर्धकांपेक्षा आपला ब्रँड कसा वेगळा आहे? त्याची आमची टॅगलाईन सोनेरी क्षणांचं सोबती आहे, हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण हे इट इज नॉट म्हणजे नुसते टॅगलाईन म्हणायला नाही, तर वी ट्राय अँड मेक शुअर की आमच्या प्रत्येक स्टाफ मेंबरच्या मनात हे बिंबवू शकतो की आलेल्या प्रत्येक कस्टमरचा तो सोनेरी क्षण असतो. कारण आज दी ओनली इंडस्ट्री जेव्हा येणारा कंझ्युमर हा आनंदात असतो. काय लग्न आहे, मुंज आहे, मूल झालं आहे, कोणतरी पास झाला आहे, ॲनिव्हर्सरी आहे, सो आनंदाच्या क्षणात येतो. त्यामुळे त्याच्या त्या सोनेरी क्षणामध्ये आपण त्यांचं भागीदार किंवा मी सोबती म्हणतो आम्ही, खांद्याला खांद्या लावून आम्ही त्यांच्याबरोबर असू, हे आमचं त्याच्यामागचं ब्रीद वाक्य आहे. पण तसं नुसतं करून नाही, तर मग आम्ही वी डिड अ सर्वे की सध्या ब्रँड्समध्ये लोकांची परसेप्शन काय आहे, लोक कशा टाईप आणि वेगळ्या वेगळ्या ब्रँड्सकडे बघतात. तर आम्ही 8-10 वर्षापूर्वी सर्वे केला, त्यात असं लक्षात आलं की पूर्वी ट्रस्ट हा फॅक्टर सर्वात वर होता, की आमचा ट्रस्टवर्दी, आपण फॅमिली ज्वेलर म्हणतो तसं आमचा ट्रस्टवर्दी ज्वेलर, मग आपण मान खाली करून त्याच्याकडे जायचं, तो देईल ते सगळं आपल्याला मान्य. तो ट्रस्ट फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा होता गेली 100 वर्ष. पण 2000 सालाच्या आसपास हॉलमार्किंग आलं, आणि त्याच्यामुळे हळूहळू हॉलमार्किंग प्रचलित झाल्यामुळे हॉलमार्किंगने तुमचा जो ट्रस्ट किंवा क्वालिटीचा जो प्लॅंक होता, तो हॉलमार्किंगने सगळ्यांसाठी कॉमन करून टाकला. छोटा ज्वेलर असो किंवा मोठ्यात मोठा ज्वेलर असो, हॉलमार्क केलेली वस्तू असेल तर ती क्वालिटी त्याची अश्युअर्ड आहे. त्यामुळे त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की तुमचे ट्रस्ट हे नंबर 2, नंबर 3ला गेलं आहे, तर डिझाईन हे नंबर 1ला आहे, व्हरायटी नंबर 2ला आहे, आणि ट्रस्ट नंबर 3ला. कारण लोक ट्रस्ट पाहिजेच आणि ती गृहीतच धरतात आणि डिझाईन बघतात, कारण हॉलमार्क आहे. त्यामुळे त्याच्यानंतर मग आम्ही डिझाईनवरती फोकस करायला सुरुवात केली, आणि आमचं नाविन्य म्हणून कलेक्शन तुम्ही पाहिलं असेल तर ते. सो इसेन्शियली आमच्या असं लक्षात आलं की मराठी माणूस जो आहे तो त्याचे जे ट्रेडिशन आहे किंवा त्याचे रूट्स आहेत ते अजून सोडत नाही, त्याला ते रूट्स पाहिजे असतात. आज सुद्धा बोलताना आपण सगळे मराठी बोलतो, पण पेहराव आपला मॉडर्न आहे. तसंच आहे मराठी माणसाच्या मनाचं की त्याला रूट्स पाहिजे असतात, त्याला दसरा साजरा करायचा असतो, सगळं करायचं असतं, पण त्याचा आउटलुक हा मॉडर्न आहे, त्याच्यात त्याला मॉडर्निटी पाहिजे. म्हणून आम्ही दरवर्षी फ्युजन कलेक्शन्स आणतो नाविन्याची. जसं आता बाजूबंद आहे किंवा नथ आहे, जी जुनी डिझाईन्स आहेत ती लोकांना आवडतात, पण ती तीच डिझाईन ते म्हणतात माझ्या आजीकडे तेच होतं, आईकडे पण तीच नथ आहे, तर मी आता काय नथ देऊ, आपलं सेम मिस होतं. त्यामुळे आम्ही असे जे प्रॉडक्ट्स होते जे एज ओल्ड आहेत, आपल्या महाराष्ट्रीयन ज्वेलरीचे टिपिकल मोटिव्स आहेत, ते पुन्हा प्रमोट करण्यासाठी त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण ग्राउंड अप आम्ही नवीन डिझाईन्स केली. आणि तो जो मगाशी रिसर्चमधला टॉपचा होता डिझाईन फोकसनेस, त्याच्यावर फोकस करायला गेलो. त्याच्यामुळे जरी आम्ही सोनेक्षांच्या सोबती असलो तरी हे मॉडर्न मराठी ज्वेलर्स आहेत आणि त्यांच्याकडे लेटेस्ट डिझाईन मिळतात. हे काय म्हणतात, आम्ही आमचं ब्रँड इमेज आम्ही निर्माण केलं. दॅट्स ऑल. म्हणजे आपले रूट्स आपण सोडले नाही पाहिजे, ऍट द सेम टाइम आपण अपग्रेड पण केलं पाहिजे, असं थोडक्यात हा संदेश येऊ शकतो. तसंच आज आपल्या महाराष्ट्रात खरंच आहे. राईट. क्या बात आहे सर, थँक्यू व्हेरी मच. मस्त.
आणि सर तुम्ही हाऊ डू यू डिफाईन सक्सेस, उद्योजक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून हाऊ डू यू डिफाईन सक्सेस? उद्योजक म्हणून त्याला फायनान्शियल पॅरामीटर्स, पण त्याच्या व्यतिरिक्त माझं असं पर्सनल सक्सेस असं आहे की इफ युअर कस्टमर्स, युअर स्टाफ मेंबर्स, युअर वेंडर्स अँड युअर फॅमिली, इफ ऑल आर हॅपी युअर सक्सेसफुल. क्या बात. कारण ह्याच्यातल्या चारीतलं एक जरी माणूस दुःखी असेल, खूप फायनान्शियल सक्सेस मिळाली पण युअर फॅमिली इज नॉट हॅपी, और युअर स्टाफला तुम्ही पळवटून पैसा कमवला, वेंडर्सना पळवटून कमवला, one of them is not happy, it's not success. Success is to be enjoyed with everyone. एवढं सोप्या भाषेत मी आत्तापर्यंत कधी ऐकलं नव्हतं, फ्रँकली स्पीकिंग कधीच नव्हतं ऐकलं. सही आहे. तर एक काही रॅपिड फायरचे मी एक क्वेश्चन्स काढले, 3-4 क्वेश्चन्स असतात, तुम्हाला फक्त एका शब्दात तुम्हाला ते सांगायचं आहे. ओके, WHP चे जर एका शब्दात वर्णन करायचं तुम्ही कसं करणार? एका शब्दात नाही, पण सोने क्षणांची सुट्टी. ओके, WHP मधला एवढे दागिन्याचे जे प्रकार आहेत त्याचा तुमचा आवडता दागिना कोणता? नाविन्य कलेक्शन मधला नाविन्य ठुशी म्हणून आमचा दागिना होता, तो एक नंबर. आणि दुसरा नाविन्य सरी, हे दोन दागिने क्लोज टू माय हार्ट आहेत, कारण त्याच्या पूर्ण डिझाईन मध्ये मी A to Z मी इन्व्हॉल्व होतो, तेव्हा दे आर क्लोज टू माय हार्ट. क्या बात. तर व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी रिस्क तुम्हाला जे आठवते? फायनान्शियल रिस्क तर प्रत्येक जण घेतोय, एका पॉईंट नंतर आपल्याला कडेलोट करायलाच लागतो, लीप ऑफ फेथ प्रत्येकाला घ्यायला लागतो. पण आय थिंक आपण हायएस्ट रिस्क घेतो ती माणसात घेतो, ती ताऊन सुलागून घेतली की झालं. आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी एखादं पुस्तक किंवा कुठलंही तुम्ही असं काही ऐकलेलं, एखादा मूवी बघितलं तर तुम्ही सजेस्ट करा लोकांसाठी? माझे आवडते 2-3 ऑथर आहेत. रॉबर्ट कियोसाकीची फिलॉसॉफी अबाउट रिअल इस्टेट वगैरे आहे, ती आवडते मला. रॉबिन शर्मानी जगाकडे होलिस्टिकली जगण्याकडे बघायला शिकवलं, ते आवडलं दुसरं. आणि आय थिंक दीज आर 2 मेन. शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या उद्योजकांना, ज्या इंडस्ट्री आपले मेंबर्स आहेत किंवा आपले उद्योजक महाराष्ट्र उद्योजक, त्यांना तुम्ही काय सल्ला द्या तुमच्याकडून? ऑल ऑफ देम आर सक्सेसफुल आय थिंक. आणि जे इथे आलेत आणि त्यांनी अख्खी संध्याकाळ बाकीच्या बिझनेसमॅनकडनं ऐकायला खर्च केली, त्यांना काही सांगायची गरज नाही, ते प्रायोरिटीज आहे इन द राईट प्लेस. फक्त एक गोष्ट सांगतो की काय म्हणतात, लोकांवरती विश्वास ठेवायला शिकायला लागतो. ते कधी एक थ्रेशोल्ड यू हॅव टू पास. बऱ्याचदा स्टार्टअप केलेला जो बिझनेसमॅन असतो तो सगळं स्वतः करायला जातो आणि कधीतरी कुठल्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर विश्वास विसंबायला लागतात. ती स्टेप घ्यायला खूप लोक घाबरतात आणि सगळं स्वतः करत बसतात आणि त्यांनी कामात रिस्ट्रिक्ट होते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द पीपल हू हॅव वन, दे हॅव ॲक्च्युअली ऑब्वियसली दे हॅव डन इट, पण बऱ्याच लोकांना ते कठीण पडतं. त्यात अजून एक तुम्हाला छोटी अनेक्डोटल स्टोरी सांगतो. एक फ्रिकॉनॉमिक्स म्हणून एक पुस्तक आहे, त्यात एक स्टोरी मी वाचली होती की एक अमेरिकेमध्ये आता मोठे जे ऑफिस आहेत ना, मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे, त्यात प्रत्येक मोठ्या बिल्डिंग्स असतात, त्याच्यात त्यांचा स्वतःचा एक कॉफी शॉप असतो आणि ते कोणाला तरी चालवायला देतात. ते की एम्प्लॉईजसाठी कोणाला कॉफी पाहिजे, काय बिगल पाहिजे, काय पाहिजे, तर तुम्ही यायचं, ते पैसे द्यायचे आणि देऊन द्यायचं. तर ते तसं एका ऑफिसमध्ये एक माणूस ते चालवत असतो, ओनर, आणि त्याने एक अटेंडंट ठेवलेला असतो. तर तो ठेवतो आणि सगळं करून त्याला दरवेळी लक्षात येतं की म्हणजे महिन्याच्या अखेरीला $100 वस्तू विकल्या तर $87-88 त्याला कलेक्शन व्हायचं. काहीतरी देण्याघेण्यात प्लस मायनस व्हायचं, चिल्लर कमी दिली का, एक चहाचे 2 लोफ कोण घेऊन गेला, काय झालं. तो शेवटी कंटाळतो, काय टोटल जाऊन दे, मला अटेंडंट वगैरे काही नको. तो पॉलिसी बदलतो. तो म्हणतो मी काय करतो, तिथे बॉक्स ठेवतो आणि असं लिहून ठेवतो की तुम्ही जे जे काय घ्याल त्याचे पैसे त्या बॉक्समध्ये टाका, मला अटेंडंट नको, काय नाही, कोण नसतं तिकडे माणूस. लोक यायची, घ्यायची, असेल त्याचे ते पैसे टाकायचे, जायचे. महिना अखेरला त्याला 88च्या ऐवजी $93 का $94 मिळतात, माणूस न ठेवता. म्हणजे 93-94% माणसं जगामध्ये ही लॉयल आहेत, ट्रस्टवर्दी आहेत. त्यामुळे तुम्ही माणूस घेताना चालली म्हणून ते 94% घेताना एवढंच बघायचं असतं
त्यामुळे ते ट्रस्ट ठेवले की होऊन जातं. आणि दुसरं एक आहे की आपण जेव्हा ग्रोथ फेजमध्ये असतो बऱ्याचदा लोक काय करतात, अरे पुढे धावत आलो मग आपली ऑर्गनायझेशन पुन्हा वाढवा, अजून पुढे गेलो अजून वाढवा. जनरली मनामध्ये सगळ्यांचे टार्गेट्स असतात. तर पुढच्या 3-4 वर्षात तुम्ही तुमची कंपनी काय स्टेजला असेल याचा विचार करून त्याच्याप्रमाणे ऑर्गनायझेशनची बांधणी करा. ग्रोथ विल बी इझियर, इट विल बी पेनलेस. थँक्यू. मला फक्त एक गोष्ट संपवता एक गोष्ट मला फक्त सांगायची स्पेसिफिकली. आता इव्हेंट आता ऑर्गनायझर म्हणून बऱ्याच लोकांना माहिती असेल किती प्रेशर असतो आतमध्ये विंगेमध्ये असताना टाइमच्या हिशोबाने. आणि त्या अनुषंगाने मला एक असा आतमध्ये मेसेज आला की सर म्हणतात की थोडं लेट होतं इव्हेंटला. तर मला असं वाटतं की सरांना निघायचं आहे असं आहे. तर थोडा प्रोग्राम अजून बाकी होता. सो नंतर थोड्या वेळा बघितलं की सरांना मिस कॉल आला. त्यांना मेसेज पाठवला होता खाली आपण आता लगेच थोड्या वेळाने घेतोय म्हणून. मला मिस कॉल आला, सरांचा मिस कॉल होता. मी जस्ट बघितलं मला समोर सर दिसले. अरे सर समोर आलेत. म्हटलं सर सॉरी आय मिस्ड युअर कॉल. म्हटलं सर त्या वॉशरूमला जायचंय. नाही मी फक्त त्या VIP रूम मध्ये बसायला आलोय. सो ही केम देअर. ही सेड आता मी बोलू कसं आता की सर थोडं दिलगिरी व्यक्त करता मला ऑकवर्ड फिलिंग येत होतं. तर म्हटलं सर आय एम सॉरी थोडं लेट होतोय प्रोग्राम, आय कॅन अंडरस्टँड. नाही सुबोध तुम्ही काळजी करू नका. म्हणजे इन केस जर गरज पडली तर माझं तुम्ही हे कॅन्सल केलं तरी चालेल, मला काय फरक पडणार नाही. आय एम नॉट हिअर फॉर दॅट. असं म्हणजे एवढ्या डाऊन टू अर्थ राहणं एखाद्या व्यक्तीला आणि एवढ्या मोठ्या उद्योजकाला म्हणजे आय फील सर एवढा ब्लेस्ड वाटलं मला. सिरियसली बोलतोय म्हणजे मला असं प्रेशर असताना तरी रिलीफ दिलं. पहिल्या 5 मिनिटं बसून काय म्हटलं आय सीट हिअर. मी फक्त चहा घेतो, मी काहीतरी खातो आणि म्हटलं व्हेअर इज मी ही सिटिंग आउटसाइड. त्यांना अजून शिकण्याची एवढी इच्छा आहे अजून त्या लेवलला आपण बघू शकतो. बोथ आर लर्निंग इन द सेम वे. आणि मला ते दिसतंय म्हणजे ते पिढ्यानपिढ्या जे आलेलं आहे ना ते खाली चाललंय व्यवस्था. आणि कितीतरी वर्ष चालेल असं मला तरी वाटतंय. सर येस सर काय बोलायचं तुम्हाला? शेवटी मी म्हणाल मोठे होते तसं काही नसतं. शेवटी घरी गेल्यावर रात्री झोपताना तेवढ्या 1.5 वर्ष सगळे सेमच असतात. क्या बात. सो आय रिअली फील ब्लेस्ड तुमचा इंटरव्ह्यू घेताना. म्हणजे मला एवढं भारी वाटलं आज म्हणजे. आणि तुमच्यावर बसताना एवढं तुमच्यावर वावरलं एवढा वेळ खूप जबरदस्त वाटलं. आणि तुम्ही इथे आलात आम्हाला सगळ्यांना ब्लेसिंग्स दिल्यात. तुमचे चांगले शब्द लोकांपर्यंत पोहोचले. डेफिनेटली आम्हाला आवडेल कनेक्ट राहायला तुमच्यासोबत. वामन आणि पेटे ज्वेलर्स सोबत कायमच जे कार्य करतात ते अतिशय चांगलं आहे. कंटिन्यू करा. येस. अजून एक राहिलं होतं मला सगळ्यांना सांगतो साहेब, तुम्हाला पण सांगतो आपण बाकीच्या कम्युनिटीज बद्दल बोलतो की ते काय करतात. तर त्यात एक फरक मला जाणवला की आपण काय करतो बिझनेस घराबाहेर ठेवतो आणि घरी विसरतो. तर बाकीच्या कम्युनिटीज मध्ये लंच टेबलवरती काय चर्चा होतात ते बघा. कॉपर ऊपर गया है, सोना नीचे आहे, ह्या चर्चा लंच टेबलवर होतात. बरोबर. त्यामुळे तो व्यवसाय त्या डायनिंग टेबलवर आई बहीण भाऊ सगळे बसलेले असतात तिथे आला तर तो रक्तात येतो. राईट. क्या बात है. थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर टाइम. खूप भारी वाटलं.